काय रोजंदारीवर काम करायला लागते. मालक पैसे देत नाही रे. मालक होतो पोरांनीच दिले नाही. माझं झालं की मी चालू करतो पाहिजे क्लास. त्याकडे मशीन लर्निंग शिकवायला आहे की शुभम. कडक. साईड बाय काहीतरी करावं लागणार आहे मला. की क्लास नाही तर मग बिझनेस. मोबाईल घेतलेला का पडतो मला. ठीक आहे. मोबाईल घेणं बिले मुश्किल झालाय सध्या. लग्नात तो वापरू नको तो कार्ड का कोणता तुझा जुना. नवीन घे आता. मला काय एवढं सर मोबाईलचं काही एवढं बेस नाही रे का. असं नाही म्हणजे स्लो किती आहे. थोडं जा तुला कॅशला मोबाईल आपल्याला वाटतं थोडंफार. तुमच्या रिक्षा म्हणत नाही सर आम्ही. थोडं गरम बसरी म्हणताय तुम्ही. मी श्रीमंत बाबा. कुबरनेटीज पाहत होतो आपण. पॉड्स पाहिलेत आपण आतापर्यंत. डिप्लॉयमेंट पाहिली आहे. सर्व्हिसेस, नेम स्पेसेस. तर बेसिकली सेल्फ हिलिंग काय आहे ते पाहिलं होतं आपण. म्हणजे ऑटोमॅटिकली जर मी डिप्लॉयमेंटचा पॉड डिलीट केला, परत दाखवून देतो. स्केलिंग पाहायचं आहे आपल्यालाच. डिक्लेरेटिव्ह कॉन्फिगरेशन म्हणजे ही कोर कॉन्सेप्ट आहे कुबरनेटिसच्या. कंटेनरायझेशन तुम्ही शिकलाय म्हणजे व्हर्च्युअलायझेशन आपण EC2 इन्स्टन्स क्रिएट करतो त्याला व्हर्च्युअलायझेशन बोललं जातं. आणि जे कंटेनरायझेशन आहे कंटेनर क्रिएट करतो ती प्रोसेस त्याला कंटेनरायझेशन बोललं जातं. त्याच्यामध्ये काय करतो आपण ॲप्लिकेशन पॅकेज करतो एका इमेजमध्ये आणि त्या इमेजवरनं आपण कंटेनर क्रिएट करतो. तेच पॅकेजिंग ॲप्लिकेशन अँड देअर डिपेंडन्सी इन टू कंटेनर्स अँड इन्शुरिंग कन्सिस्टन्सी अक्रॉस डिफरंट एन्व्हायरमेंट. इन्शुरिंग कन्सिस्टन्सी म्हणजे बेसिकली प्रत्येक एन्व्हायरमेंटला म्हणजे टेस्टिंग, प्रोडक्शन आणि डेव्हलपर यावेळेस इझी होऊन जातं एकदम. म्हणजे एक फक्त इमेज असली तर तुम्ही कुठं पण डिप्लॉय करू शकता ते ॲप्लिकेशन. ऑर्केस्ट्रेशन म्हणजे काय मॅनेजमेंट ऑफ कंटेनर्स. त्यामध्ये आपण डिप्लॉयमेंट ऑटोमेशन आलं, स्केलिंग आलं, सेल्फ हिलिंग कॅपेबिलिटी. डिक्लेरेटिव्ह कॉन्फिगरेशन म्हणजे काय कुबरनेटिस क्रिएट करताना आपण YAML फाईलचा यूज करतो, कोडचा यूज करत होतो. जसं की डॉकर कंटेनर रन करताना आपण कमांड्सचा यूज करत होतो त्याला इम्पेरेटिव्ह बोललं जातं. हे डिक्लेरेटिव्ह आहे. डिफाइनिंग द डिझायर्ड स्टेट ऑफ युअर ॲप्लिकेशन युजिंग YAML or JSON. Kubernetes works to achieve that state.
kubectl get deployment. सपोज मी आता हे 2 डिप्लॉयमेंट रनिंग आहे, तर kubectl गेट पॉड्स करतोय, तर किती पॉड्स आहेत? 1 4 आणि 2 6 पॉड्स अप अँड रनिंग. वेब ॲपचे 4 पॉड्स, इथं 4x4 म्हणजे 4 ॲक्च्युअल आपण 4 क्रिएट करतोय, 4 अवेलेबल आहेत, क्रिएट झालेत 1 2 3 4. आणि हे माय ॲप्लिकेशनचे 2 पॉड्स, 2 आपण डिप्लॉयमेंट क्रिएट केलं. तर सपोज मी एक हा पॉड डिलीट करतो. सेल्फ फिलिंग काय आहे ते एकदा परत सांगून मी सांगितलं ॲक्च्युली. kubectl डिलीट पॉड आणि पॉड नेम हे 4 days 22 hours 4 days 22 hours यांची एज आहे. तर मी डिलीट करतो. परत kubectl गेट पॉड्स करतो, तर एक परत अप अँड रनिंग आहे, हे व्हायला 4 सेकंद. याला सेल्फ हिलिंग बोललं जातं. सेल्फ हिलिंग. कुबरनेटिस ऑटोमॅटिकली रिस्टार्ट्स फेल्ड कंटेनर्स, रिप्लेसेस अनहेल्दी पॉड्स. म्हणजे असं नाही की फक्त किल झाले, फेल्ड कंटेनर्स हे झालं, अनहेल्दी पॉड्स काहीतरी इश्यू आला तर, आणि सपोज कुठल्या नोड्सवर इश्यू आलाय. आता हा जो पॉड आहे तो कुठल्या नोडवर शेड्यूल आहे, डिटेल इन्फॉर्मेशन -o वाईड. आपल्याकडे 2 नोड्स प्रेझेंट आहे, हे पाहिलं. हे 192.168.11.2 हा एक, आणि 192.168.61.80 3 पॉड्स या नोड्सवर शेड्यूल आहे. तर सेल्फ हिलिंग हे पण करतं. सपोज एखादा नोड डाऊन झाला तर हे तुम्ही kubectl गेट नोड्सद्वारे पण पाहू शकता. नोड्स सेमच. तरी पण डिप्लॉयमेंट काय करतं की परत दुसऱ्या नोडवर पॉड रिशेड्यूल करायचं काम करतं, त्याला सेल्फ हिलिंग बोललं जातं. स्केलिंग वाक्य. स्केलिंग मी सांगितलं होतं की रेप्लिका सेटमध्ये, आता या डिप्लॉयमेंटमध्ये इथं 2 रेप्लिकाज आहेत, किंवा अजून एक आहे डिप्लॉयमेंट. तर आपल्याला हे स्केल करायचे आहेत, म्हणजे आता मला अजून पॉड्स वाढवायचे आहेत. kubectl गेट पॉड्स, हे माय ॲपच्या 2 रेप्लिकाज म्हणजे 2 पॉड्स क्रिएट आहेत, तर मला 4 करायचे आहेत त्याचे, किंवा 6 करायचे. तर ते कसं करणार मी? kubectl स्केल -हायफन रेप्लिकाज इक्वल टू 6 डिप्लॉयमेंट. इथं डिप्लॉयमेंट का आलं तर आपण पॉड क्रिएट करण्याचे वेगवेगळे टाइप्स आहेत, म्हणजे वर्कलोड रिसोर्सेस बोललो होतं त्यांना. तर ते एकतर रेप्लिकेशन सेटने पण करू शकतो आपण, डिप्लॉयमेंटने पण करू शकतो, किंवा स्टेटफुल सेटचा पण यूज करू शकतो. डिप्लॉयमेंट आणि डिप्लॉयमेंट नेम. डिप्लॉयमेंट नेम काय याचं हे पाहिलं, kubectl गेट डिप्लॉयमेंट, हे डिप्लॉयमेंटचं नाव आहे, माय ॲप. डिप्लॉयमेंट ॲप्स माय ॲप स्केल्ड. तर kubectl गेट पॉड्स करतो, हे पाहिलं. माय ॲपचे 6 पॉड, म्हणजे हे ॲप्लिकेशनचे 6 पॉड अप अँड रनिंग आहे. हे 7 सेकंद, हे आत्ताच क्रिएट झाले 4 पॉड्स. ऑलरेडी 2 होते,
तर याला स्केलिंग बोललं जातं. म्हणजे आपण ऑटोमॅटिकली स्केल करतोय, म्हणजे ऑटोमॅटिकली नाही आहे, ऑटोमॅटिक स्केलिंग वेगळा कॉन्सेप्ट आहे. ते थोडं म्हणजे तुम्ही पहिल्यांदा हे करा, हे शिकून घ्या की आपण स्केलिंग म्हणजे काय. ऑटोमॅटिकली स्केलिंग दोन प्रकारच्या स्केलिंग राहतात, एक व्हर्टिकल स्केलिंग आणि हॉरिझॉन्टल स्केलिंग. स्केलिंग मध्ये टू टाइप्स ऑफ स्केलिंग आहे. एक व्हर्टिकल, हे ऑटो स्केलिंग मध्ये पण सांगितलेलं मी, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. हे इन जनरल सांगतोय. सपोज एक EC2 इन्स्टन्स आहे किंवा एक पॉड आहे असं समजा तुम्ही. तर मी पहिल्यांदा EC2 इन्स्टन्स बद्दल सांगतो. ह्या EC2 इन्स्टन्सला मी अजून एक EC2 इन्स्टन्स क्रिएट करतोय, अजून एक क्रिएट करतोय. हे हॉरिझॉन्टली वर्क होते किंवा कमी करत जातोय. एक डिलीट करतोय, 1 2, त्याला हॉरिझॉन्टल स्केलिंग बोललं जातं. मी ॲक्च्युली एक एक ॲड करत जातोय किंवा कमी करत जातोय. स्केलिंग म्हणजे फक्त ॲड नाही, पण कमी पण करतो. आणि व्हर्टिकल म्हणजे काय, सपोज हा एकच EC2 इन्स्टन्स आहे आणि त्याचे आपण हा सपोज T2 मीडियम आहे आपला, त्याची साईज इन्क्रीज करतोय, त्याचं स्टोरेज इन्क्रीज करतोय, यामध्येच पूर्णच्या पूर्ण आपण इन्क्रीज करत जातोय. हा सपोज M6 लार्ज करतोय, स्टोरेज त्याचा ॲडिशनल अजून 100 GB वाढवतोय. याला व्हर्टिकल स्केलिंग बोललं जातं किंवा कमी करतोय. याला T2 मीडियमचं T2 मायक्रो बोलतो. हे व्हर्टिकली असं वर्क करतं. किंवा याला पॉडच्या बाबतीत सेम. सपोज एक पॉड आहे तुमच्याकडं, सपोज स्केलिंगचा यूज काय, सपोज ट्रॅफिक वाढले तुमच्या वेबसाईटला किंवा तुमच्या ॲप्लिकेशनला लोड वाढला आहे, तर अशा वेळेस ते आपल्याला जास्त पॉड्स क्रिएट करण्याची गरज आहे. तर तेव्हा स्केलिंगचा रोल येतो की पॉड्स क्रिएट करायचे असतील तर हॉरिझॉन्टल स्केलिंग, अजून एक पॉड्स इथं ऑटोमॅटिकली शेड्यूल होत जातात. आपण आणि कुबरनेटिसमध्ये हेच यूज करतो, हॉरिझॉन्टल स्केलिंग. व्हर्टिकल स्केलिंग यूज करत नाही, लक्षात ठेवा. ऑटो स्केलिंग पण सेम कॉन्सेप्ट आहे. आपण एक EC2 इन्स्टन्स एक्स्ट्रा ॲड करतो. आणि व्हर्टिकल स्केलिंग जर करायचं आहे तर ते आपण मॅन्युअली करतो, म्हणजे इन द सेन्स ऑफ कुबरनेटिस पण आणि AWS पण. आपण ते त्याचं साईज इन्क्रीज डिक्रीज मॅन्युअली करू शकतो. माहिती तुम्हाला EC2 इन्स्टन्सचं आपण साईज कमी जास्त करू शकतो, स्टोरेज वाढू शकतो, किंवा अजून मल्टिपल्स काय ऑप्शन आहेत, EBS अटॅच करू शकतो. हे स्केलिंग आहे. आता मी दाखवलं की तुम्हाला मल्टिपल, आता kubectl गोट पॉड्स आहेत. किती पॉड आहे, सपोज माझ्याकडे हे ॲप्लिकेशन रनिंग आहे, एक kubectl गेट डिप्लॉयमेंट. सहा पॉड्स रनिंग आहे माय ॲप्लिकेशनचे. हे जे माय ॲप्लिकेशन आता परत मी स्केल डाऊन करतोय, म्हणजे kubectl स्केल रेप्लिकाज. आता मी 3 करतोय, 3. कोणता टाईप्स आहे, डिप्लॉयमेंट. आणि डिप्लॉयमेंटचं नाव स्लॅश, डिप्लॉयमेंटचं नाव काय, इथं नेम दिलंय माय ॲप. डिप्लॉयमेंट ॲप माय ॲप स्केल. आता kubectl गेट पॉड्स करतोय, 3 पॉड्स अप अँड रनिंग आहे. माय ॲप हे आता 3 का केले, तर ऑलरेडी 3 डिलीट केले त्याने. म्हणजे इथं 6 पॉड्स अप अँड रनिंग होते, आपण स्केल डाऊन करतोय, तर ते ऑलरेडी पाहिलं तुम्ही, हे 3च ठेवलेत. D2 SWT इथे, RL NTX आणि 2P हा वरचा. बाकीचे 3 आहेत, हे
ते डिलीट करून टाकले. हे स्केल डाऊन केलं आपण. जर तुम्हाला इन्क्रीज करायचं आहे तर तुम्ही नंबर ऑफ रेप्लिकाज इन्क्रीज करू शकता, तुमचे पॉड ऑटोमॅटिकली इन्क्रीज होते. कुबरनेटिस म्हणजे आपण बेसिक्स पूर्ण पाहिलेले आहेत. सर्व्हिसेस झाले, डिप्लॉयमेंट झाले, नेम स्पेसेस झाले, सेल्फ हिलिंग काय, स्केलिंग काय, हे पण मी सांगितले. जस्ट तुम्हाला फक्त परत एकदा लेक्चर्स पाहिजेत किंवा अजून प्रॅक्टिस केली नसेल तर करायचे. परत एकदा पहिल्यापासून सांगून देतो की आपण काय काय केलं होतं आत्तापर्यंत. कुबरनेटिस काय की एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे. हे खूप मोठं आहे पण हे बेसिक्स आहेत एकदम. हे आधी क्लिअर करा, मग तुम्हाला ॲडव्हान्स कन्सेप्ट समजतील. सपोज एखाद्याला अजून काही शिकायचे तर ते मला सांगू शकता तुम्ही. क्लस्टर आर्किटेक्चर काय, बेसिक क्वेश्चन येतो कुबरनेटिसचा. एक्सप्लेन कुबरनेटिस आर्किटेक्चर. म्हणजे मी आज तुमच्यासोबत क्वेश्चनच डिस्कस करतो, क्वेश्चन आन्सर सिनारिओ, की व्हॉट इज कुबरनेटिस हा कोणी विचारत नाही आता. तरी पण जनरली माहिती पाहिजे. कुबरनेटिस ओपन सोर्स आहे, गोलँगमध्ये लिहिलेलं आहे, गुगलचा प्रोजेक्ट आहे, 2014 स्टार्ट केला होता, सध्या CNCF कडे. आणि कुठलं कुबरनेटिस व्हर्जन यूज करताय ते प्रत्येकाला माहीत हवं. इथं तुम्ही kubectl गेट नोड्स केलं किंवा पॉड्स केलं, व्हर्जन 1.30.7 हे लेटेस्ट व्हर्जन आहे. तुम्ही 1-2 व्हर्जन मागं सांगा म्हणजे याच्यावर काम करतोय. सध्या लेटेस्टली मी याच्यावर करतोय. मी मागं 1.28 पण केलं आहे, 1.27 वर पण केलं, असं सांगू शकतो. 1 पॉईंटची सिरीज आहे म्हणजे 1 पॉईंट असं चालू होतं ते 19, 21. बेसिकली नोड्स काय, कुबरनेटिसला असं काही सिंगल हँडली कुबरनेटिस वर्क करत नाही. त्याला पण रिसोर्सेसची गरज आहे. रिसोर्सेस इन द सेन्स, जसं तुम्ही आता हे काम करताय म्हणजे तुमच्या छोटंसं कोडिंग करताय, त्याला ह्या लॅपटॉपची गरज पडते. तसंच फिजिकल मशीन्सची गरज पडते, त्याला नोड्स बोललं जातं. टोटल क्लस्टर आर्किटेक्चर म्हणजे मास्टर नोड्स, वर्कर नोड. मास्टर म्हणजे ज्यामध्ये आपण कुबरनेटिस इन्स्टॉल केलेलं असतं आणि तेच पूर्ण नोड्सला कमांड देतं, म्हणजे वर्कर नोड असते मल्टिपल्स. बेसिकली काय राहतं की तुमच्याकडे किती मास्टर नोड आहे किंवा किती वर्कर नोड्स आहे असं सांगितलं. सपोज मास्टर आणि वर्कर नोड्स. असं नाही सांगायचं की आमच्याकडे एकच मास्टर आहे, हे चुकीचं आहे. कमीत कमी 3 मास्टर्स असतात. आणि बेसिकली वर्कर नोट्स व्हॅरी करतात, म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम अबाउट 10 राहत आहे, म्हणजे 15 to 22 ह्या रेंजमध्ये होऊ शकतं. ॲज जास्त म्हणजे जास्त पण राहतात. जर तुमच्या जर 3 मास्टर नोट्स असतील तर इतके वर्कर नोट्स राहतात जास्त. हे एवढंच लक्षात ठेवा. मास्टर आणि वर्कर नोट्समध्ये डिफरन्स काय, तर हे कुबरनेटिस आर्किटेक्चरचा पार्ट आहे. सपोज मास्टर नोट्स सांगितलं मी, सांगून देतो. कुबरनेटिस आर्किटेक्चर हे सगळ्यांना समजलं पाहिजे. पूर्ण क्लस्टर आहे, हे वर्कर नोड्स आहेत, नोड 1, नोड 2 आणि आपलं कंट्रोल प्लेन आहे म्हणजे मास्टर नोड आहे. तर सगळ्यात आधी इथं पाहिलं पूर्ण ॲरोज आहे, ते कुणाला पॉईंट करताय, क्यूब API सर्व्हर्सला. हे कंट्रोलर मॅनेजर झालं, शेड्यूलर झालं, ETCD झालं, क्लाउड कंट्रोलर मॅनेजर हे, आणि अशी रिक्वेस्ट पास होते. म्हणजे बेसिकली
क्यूब एपीआय सर्व्हर रिसेप्शनिस्टचं काम करतं. सगळ्या रिक्वेस्ट पहिल्यांदा क्यूब एपीआय सर्व्हर्सवर जातात. अजून बेटर वेने दोन प्रकारे आपण कुबरनेटिस सर्व्हरशी इंटरॅक्ट करू शकतो. एक UI द्वारे, बेसिकली UI म्हणजे तुम्ही आता जसं हे इथं क्लिक करताय ते माहिती सांगणार, आणि कमांड लाईनद्वारे आपण कमांड लाईनच क्रिएट करतो. सपोज क्यूब CTL गेट पॉड्स कमांड दिली मी, म्हणजे पॉड शो करा. सगळ्यात आधी API सर्व्हर्सला रिक्वेस्ट जाणार, मग तिथून पुढं कुठल्या सपोज पॉड क्रिएट करण्याची कमांड दिली, API सर्व्हरवर रिक्वेस्ट जाणार आणि त्यानंतर शेड्यूलर डिसाईड करणार की कुठल्या वर्करला हे द्यायचंय. म्हणजे API सर्व्हर बेसिकली रिसेप्शनिस्ट सारखं काम करतं. एक क्लस्टर आहे, सपोज एक हॉटेल आहे असं समजा, रेस्टॉरंट आहे, API सर्व्हर रिसेप्शनिस्ट आहे. सगळ्यात आधी आपण रिसेप्शनिस्टकडे जातो, म्हणजे जे पण आहे. शेड्यूलर मॅनेजर आहे, तो मॅनेज करायचं काम करतो. कुठल्या वेटरला कुठलं काम असाइन करायचंय, तसं कुठल्या पॉड कुठल्या नोडवर शेड्यूल करायचंय हे काम शेड्यूलर करतं. ETCD बेसिकली स्टोरेज आहे, म्हणजे वेअर हाऊस आहे. किती पॉड्स क्रिएट केलेत, किती डिप्लॉयमेंट क्रिएट केलेत, ऑलरेडी तुमचे स्टेट स्टोअर करण्याचं काम करतं. स्टेट स्टोअर करण्याचं काम का करायचं, सपोज आता मी सांगितलं, मी मगाशी रेप्लिका स्केल केला, स्केल कमांडद्वारे स्केलिंग केलं, स्केल इक्वल टू मी 3 केलं. म्हणजे जनरली ऑलरेडी आपल्याकडे 6 रेप्लिकास प्रेझेंट आहे आणि 3 डिलीट करायच्यात. हे माहीत असण्यासाठी ETCDचा रोल इम्पॉर्टंट आहे. ETCD आपल्या क्लस्टरची स्टोअर स्टेट करून, म्हणजे स्टेट आहे, स्टेट ऑफ द क्लस्टर ती स्टोअर करून ठेवतं. पॉड क्रिएट करण्याचं काम क्यूबलेट करतं. क्यूब प्रॉक्सी बेसिकली हँडल्स ऑल द नेटवर्किंग पार्ट. आणि एक हे डॉकर का यूज केलंय, एक कुठलं तरी कंटेनर क्रिएट करण्याचं टूल यूज करतो, त्याला CNI बोलतात, कंटेनर CRI, कंटेनर रन टाइम इंटरफेस, ते यूज करावं लागतं. ते इथं डॉकर करतो आपण बेसिकली. आणि डॉकर हे प्री रिक्विजिट आहे, आधी सगळ्यात आधी डॉकर इन्स्टॉल असलं पाहिजे तुमच्या सिस्टीममध्ये. तेच दिले त्यांनी बेसिकली. मी तो API सर्व्हर द फ्रंट एंड. सगळ्यात आधी आपल्याला API सर्व्हर दिसतं, फ्रंट एंड ऑफ द कुबरनेटिस कंट्रोल प्लेन. शेड्यूलर काय करतंय, असाइन पॉड्स टू नोड्स. कंट्रोलर मॅनेजर काय करतं, रन्स कंट्रोलर प्रोसेसेस दॅट रेग्युलेट द स्टेट ऑफ द क्लस्टर. म्हणजे मॅनेजर पूर्ण ओव्हरऑल कंट्रोल करायचं काम करतं. आणि ETCD की व्हॅल्यू स्टोअर यूज्ड ॲज अ कुबरनेटिस बॅकिंग स्टोअर फॉर क्लस्टर डेटा. क्लस्टरसाठी स्टोरेज म्हणून ETCD काम करतं. पॉड्स काय आहे तर तुम्ही सांगतो कुबरनेटिस आर्किटेक्चरमध्ये हे सांगायचं, व्हॉट इज पॉड असं विचारलं तर स्मॉलेस्ट डिप्लॉयबल युनिट इन कुबरनेटिस. स्मॉलेस्ट डिप्लॉयबल म्हणजे आपण पॉड्सच क्रिएट करणार आहे कुबरनेटिसमध्ये, पण ते क्रिएट करण्याचे मल्टिपल वेज आहेत. जसं की डिप्लॉयमेंटमध्ये आपण पॉड्सच क्रिएट करतोय, असं की मल्टिपल रेप्लिकाजमध्ये आपण पॉड नंबर लिहितो, तर त्या पॉड नंबरवरनं आपल्याला स्पेसिफाय करायचं असतं किती पॉड रनिंग हवेत तुम्हाला. त्याला डिझायर्ड स्टेट बोललं जातं, इन्क्लुडिंग हाऊ मेनी रेप्लिकाज शुड बी रनिंग. तर ते स्पेसिफाय करतो. हे पॉड एक सिंगल pod.ml फाईल लिहिली तर एक पॉड क्रिएट होईल. दॅट इज नॉट द केस फॉर द ऑर्गनायझेशन. आपल्याला मल्टिपल पॉड्स अप अँड रनिंग असावे लागतात. त्याच्यासाठी आपण डिप्लॉयमेंट करतो. डिप्लॉयमेंटच्या अजून पण भरपूर फीचर्स आहेत. 0 डाऊन टाईम आहे, म्हणजे सेल्फ हिलिंग कॅपेबिलिटी आहे. तुम्ही रोल बॅक आहे, तुम्ही दुसऱ्या प्रिव्हियस व्हर्जनला जायचे तरी ते डिप्लॉयमेंट काम करतं. बेसिकली आपण पण डिप्लॉयमेंटच क्रिएट करतो सगळीकडे. डिप्लॉयमेंट आणि सर्व्हिसेस. सर्व्हिसेस कशासाठी आहे, डिप्लॉयमेंट पॉड क्रिएट करण्यासाठी, म्हणजे आपलं ॲप्लिकेशन डिप्लॉय करण्यासाठी. सर्व्हिसेस काय की कुबरनेटिस कुणाला पण आपल्या सर्व्हिसेसचा ॲक्सेस, खूपच प्रायव्हेट नेटवर्किंग यूज करते, जसं की VPC आहे. VPC काय करतं, बेसिकली एक सेट ऑफ IP ॲड्रेसेस प्रोव्हाइड करतं आपल्या
EC2 इन्स्टन्सला. सो सर्व्हिसेस कुबरनेटिस पण IP ॲड्रेसेस प्रोव्हाइड करतं, पण प्रत्येक पॉडला एक सेपरेट IP असाइन होत जातो. तुम्ही मी दाखवलं ऑलरेडी की प्रत्येक पॉड्सला पाहिलं ना तुम्ही EC2 इन्स्टन्स एक सेपरेट IP असाइन आहे. kubectl गेट पॉड्स -o वाईट. रँडम IP ॲड्रेस चूज करतो ती 168. ही 168ची सिरीज आहे, 19, 170, 44, 17. पण अशा वेळेस आपल्या ॲप्लिकेशनला हिट करायचं आहे, तर असे मल्टिपल IPs मॅनेज करणं खूप मुश्किल होऊन जातं. त्याच्यासाठी आपल्याला सिंगल IP पाहिजे. म्हणजे आपल्याकडे काय आहे की मल्टिपल पॉड्स आहेत. सपोज मल्टिपल पॉड्स आहेत आणि प्रत्येकाचे सेपरेट IP ॲड्रेसेस आहेत. अशा वेळेस एवढे सगळे IP ॲड्रेस मॅनेज करणं किंवा प्रत्येकाला सेपरेट IP प्रोव्हाइड करणं का, तर आपलं ॲप्लिकेशन ॲक्सेस करायचं. तसं नसते. बेसिकली काय करतो आपण, लोड बॅलन्सर सर्व्हिस क्रिएट करतो. लोड बॅलन्सर सर्व्हिसमध्ये पाहिलं तुम्ही जेव्हा क्रिएट केले असाल, एक DNS नेम भेटतो आपल्याला. तर एक स्टॅटिक IP आहे, म्हणजे त्या DNSला स्टॅटिक IP देण्याचं काम सर्व्हिस करतं. म्हणजे एकच IP पूर्ण पॉड्सला अप्लाय होतो सगळं. हा IP तुम्ही ॲक्सेस केला तर ते वर्क होतं. क्लस्टर IP आणि नोड पोर्ट सर्व्हिसेस हे ऑर्गनायझेशनमध्ये यूज केले जातात. म्हणजे सपोज मल्टिपल टीम्स आहेत किंवा एक डेव्हलपरचं एन्व्हायरमेंट आहे, टेस्टिंग टीम आहे, त्यांना पण टेस्टिंगसाठी द्यायचं आहे, तर ते अशा वेळेस क्लस्टर IP देतो आपण. का, कारण का बेसिकली ऑर्गनायझेशनमध्येच आपल्याला काम करायचं आहे. आपल्याला एक्सपोज बाहेर कस्टमरला अजून लाईव्ह नाही. हे लोड बॅलन्सरचं काम प्रोडक्शन एन्व्हायरमेंटला आहे. प्रोडक्शनला आपण म्हणजे जेव्हा आपल्या ॲप्लिकेशन लाईव्ह जातो तेव्हा लोड बॅलन्सर सर्व्हिस यूज करतो. नेम स्पेसेस काय, आयसोलेट रिसोर्सेस विदिन क्लस्टर. हे बेसिकली काय रिसोर्स नाही असा, म्हणजे तुम्ही एक लॉजिकल आयसोलेशन करताय. हे खूप गरजेचं आहे. नाही म्हणजे काय होतं की तुमच्याकडे सपोज मल्टिपल रिसोर्सेस आहेत, kubectl गेट ऑल अशी कमांड दिली. अजून आता याच्या आपण नेम स्पेस क्रिएट केलेलं नाही, पण सर्व्हिसेस आहेत, डिप्लॉयमेंट आहे, रेप्लिका सेट्स आहेत, अजून भरपूर बेसिकली हंड्रेड्स ऑफ रिसोर्सेस राहतात आणि वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटचे रिसोर्सेस राहतात. म्हणजे असं नाही की आपण फक्त प्रोडक्शनलाच कुबरनेटिस यूज करतोय, डेव्हलपरला पण यूज करतो, त्याच्यामध्ये टेस्टिंगला पण यूज करतो, प्रोडक्शनला पण यूज करतो. आणि त्याच्यासाठी एकच पॉड्स असे नसतात, सेपरेट डिप्लॉय केलेले राहतं आपण. ही एक केस झाली. आणि फ्रंट एंडचे वेगळे राहतात, कॉन्फिगरेशन बॅकएंडचे वेगळे राहतात. त्याला आपल्याला ते रिसोर्सेस डिवाइड करायचे आहेत, म्हणजे मॅनेज करायचे आहेत बेटर वेने. तर नेम स्पेसेसचं काम करतं आपलं. तर आपण काय करतो, आणि डेटाबेस अशा वेळेस तुम्हाला सोबत हे का करतो आपण, बेसिकली एरर ट्रबल शूटिंग खूप इझी होऊन जातं. पॉड्स किंवा वगैरे तुम्हाला सर्च करणं इझी होऊन जातं, कुठला पॉड्स कुठल्या याचा डाऊन झाला किंवा काय इश्यू आहे, तर ते रिसोर्सेस मॅनेज करणं खूप इझी होऊन जातं. ह्या सिनारिओजमध्ये आपण नेम स्पेसेस यूज करतो. हा क्वेश्चन. आणि बाय डिफॉल्ट 3 नेम स्पेसेस कुबरनेटिसमध्ये डिफॉल्ट असतात. kubectl गेट नेम स्पेसेस, kubectl गेट ns शॉर्ट नेम स्पेसेस डिफॉल्ट ही आपण क्रिएट केलेली आहे डेव. क्यूब नोड लीड्स, क्यूब पब्लिक, क्यूब सिस्टीम हे नेम स्पेसेस बाय डिफॉल्ट कुबरनेटिसमध्ये राहतात. हे क्वेश्चन विचारतात, व्हॉट इज डिफॉल्ट नेम स्पेसेस इन कुबरनेटिस, व्हॉट इज द यूज ऑफ नेम स्पेसेस. यूज ऑफ नेम स्पेसेस काय आहे की टू मॅनेज रिसोर्सेस इफिशियंटली and allowing multiple teams or projects to share the same cluster without interfering with each other. काय बाकी आहे.
कुबरनेटिसच्या हे पॉडच्या फेजेस आहेत बेसिकली. kubectl गेट पॉड्स करताय तुम्ही तर हे स्टेटस काय दिसते तुम्हाला, रनिंग रनिंग रनिंग. आता हे रनिंग आहे तर बेसिकली सगळीकडे सारखं असं नसू शकतं, काही इश्यू झाले पेंडिंग स्टेटस काय, तर पॉड कुबरनेटिसने ॲक्सेप्ट केलं आहे पण अजून कंटेनर्स क्रिएट झाले नाही, ते पेंडिंग स्टेटला आहे. रनिंगमध्ये अप अँड रनिंग आहे म्हणजे कुबरनेटिस आपण पॉड शेड्यूल केला आहे नोडवर, जसं आपण आता सक्सिडेड. म्हणजे आपण आता काय करतोय की हे जे रनिंग कंटेनर्स आहेत हे डिलीट केला तर ऑटोमॅटिकली नवीन कंटेनर क्रिएट होते, पण हे सक्सिडेडमध्ये स्टेट असेल तर ऑल कंटेनर्स इन द पॉड हॅव टर्मिनेटेड इन सक्सेस अँड विल नॉट बी रिस्टार्टेड. म्हणजे तुम्ही सगळे कंटेनर्स डिलीट करताय आणि रिस्टार्ट करू शकत नाही. फेल्ड म्हणजे काय की एखादा कंटेनर डिलीट करताना फेल झालाय, ॲटलिस्ट वन कंटेनर हॅज फेल्ड टर्मिनेटेड इन फेलियर, तर ते कंटेनरला फेल्ड स्टेटस येतं. अननोन जर आलं तर त्याचं काय रिझन नाही आहे की स्पेसिफाय फॉर सम अननोन द स्टेट ऑफ द पॉड कुड नॉट बी अपडाऊन. आपण पॉडची स्टेट आपल्याला कळत नाही आहे तर ते अननोनमध्ये येतं. तर बेसिकली आपण जेव्हा कुबरनेटिसचं ट्रबल शूटिंग करतो ही सगळ्यात म्हणजे कुबरनेटिस जेव्हा तुम्ही यूज करताय तर मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला एरर हँडलिंग किंवा डिबगिंग ट्रबल शूटिंग करायचं राहतं. असं नाही की तुम्ही एकदा, तर ते खूप कॉम्प्लेक्स टास्क आहे. तर अशा वेळेस तुम्हाला कंटेनर फेलियर्स काय काय आहेत, कुबरनेटिसमध्ये कुठले पॉड्स आले तुम्ही क्रिएट करताना, हाऊ पाऊंड कुठले एरर्स तुम्ही सॉल्व केले असा क्वेश्चन विचारतो. तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट क्रॅश लूप बॅक ऑफ स्टेट आणि बॅक रिपीटेड क्रॅशेस आणि इनिशियल क्रॅश, म्हणजे कुठले कुठले एरर्स आले पॉड्स क्रिएट करताना तर हेच तुम्ही सांगू शकता. इनिशियल क्रॅश काय आहे की पॉड कुबरनेटिस काय करतं की बेसिकली मल्टिपल रिस्टार्ट करत राहतं. म्हणजे त्याला जर पॉड रनिंग नाही झाला तर सारखं कंटिन्युअसली तो रिस्टार्ट करण्याचा प्रयत्न करतो पॉड, त्याला इनिशियल क्रॅश बोललं जातं. तर त्यात तोच पॉड अप अँड रनिंग झाला किंवा रिस्टार्ट पॉलिसीमध्ये डिफाईन झाला आहे. रिस्टार्ट पॉलिसी काय आहे की कुबरनेटिस काय करतं, जेवढं तुमचं पॉड आहे, पॉड जर जोपर्यंत रनिंग होत नाही तोपर्यंत पूर्ण काळजी घेण्याचा प्रयत्न करतं की ते रनिंग होईल, तर त्याला ते रिस्टार्ट पॉलिसीमध्ये स्पेसिफाय करतो. क्रॅश लूप बॅक ऑफ स्टेट काय हे मोस्ट ऑफ द टाइम यूज होतं. म्हणजे सगळ्यात आधी तुम्ही हे सांगायचं की क्रॅश लूप बॅक ऑफ, तर बॅक ऑफ डिले मेकॅनिझम इज करंटली इन इफेक्ट अँड फॉर गिवन कंटेनर दॅट इज इन क्रॅश लूप. म्हणजे कंटिन्युअसली तो कंटेनर क्रॅश होतोय, म्हणजे अप रनिंग होण्याचा प्रयत्न करतोय पण तो क्रॅश होत जातोय, त्यामुळे ते लूपमध्ये अडकलाय तो एका, त्याला क्रॅश लूप बॅक ऑफ स्टेट बोललं जातं. क्रॅश लूप बॅक ऑफ कशामुळे काढताय, तर ॲप्लिकेशन एरर आहे, कॉन्फिगरेशन एरर आहे, सच्यात इनकरंट एन्व्हायरमेंट व्हेरिएबल चुकीचं दिलं आहे किंवा कॉन्फिगरेशन फाईलमध्ये काहीतरी मिसिंग आहे, तर बेसिकली हा एरर तुम्हाला माहिती हवा क्रॅश लूप बॅक ऑफ. तर ते तुम्ही एरर आलाय सपोज तुम्हाला विचारलं की कुठला एरर तुम्ही सॉल्व्ह केले, तर बेसिकली हे सांगायचं क्रॅश लूप बॅक ऑफ मोस्ट ऑफ द टाइम यायचं. तर ते तुम्ही कसं सॉल्व्ह करता, तर तुम्ही लॉक्स चेक करता सुरुवातीला, kubectl लॉक्स नेम ऑफ द पॉड, म्हणजे बेसिकली kubectl गेट पॉड्स kubectl लॉक्स आणि पॉड नेम. हे यावरून आपण डेली हे करत आहोत, म्हणजे कुठल्या एरर्स आहेत. बेसिकली तुम्ही जर ग्रेप कमांड यूज केली kubectl गेट कमांड पॉड्स, तर इथं ती ग्रेप कमांड यूज होते. म्हणजे लॉक्स पाईप कमांड, म्हणजे पाईप कमांड माहिती आहे सगळ्यांना. आपण काय करतो,
हे इनपुट घेतोय आणि ग्रेप, आणि जो पण तुमचा एरर मेसेज असेल तो इथं टाईप करायचा. बेसिकली ते शो करतं की कुठल्या लाईन्सला एरर आहेत, कुठं तुमचं दिसतंय ते. ही पाईप कमांड माहिती आहे ना सर्वांना. पाईप कमांड काय करतं, हे इनपुट घेतंय. आता बेसिकली हे जर मी दिलं मध्ये पाईप, तर ही जी पूर्ण डेटा आहे याच्यातून सर्च करणार ते, जो पण मी ग्रेप कीवर्ड टाकलाय. सपोज ग्रेप लाईन टाकतो, हे इथलं लाईन 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 शो केलं. चेक रिसोर्स लिमिट म्हणजे बेसिकली तुम्ही तुमचं कुबरनेटिसमध्ये जितके पण रिसोर्सेस घेतलेत ते तुमचे ऑलमोस्ट कंप्लीट व्हायला आलेत. म्हणजे तुमच्या पॉड्सला जागाच नाही आहे, तुम्हाला मेमरी पण अवेलेबल नाही आहे. म्हणजे आपला पूर्ण लॅपटॉप समजा की असं CPU वगैरे फुल होऊन चालते. टास्क मॅनेजरमध्ये दिसतं ते स्टोरेज मेमरी. अशा वेळेस नवीन टास्क ॲड करायला खूप त्रास होतो. तर तेच की तुम्हाला नवीन पॉड ॲड करताना जर त्रास होतो, तर ते अशा वेळेस तुम्ही कंटेनर हॅज इनफ CPU मेमरी अलोकेटेड यासाठी रिसोर्स लिमिट चेक करायचे राहतात. इव्हेंट्स इन्स्पेक्ट इव्हेंट्स म्हणजे कुठले कुठले इव्हेंट पॉडबद्दल झालेत, तर ते क्यूबसिटी डिस्क्राईब कमांडद्वारे पाहतो आपण. ते बेसिकली सांगितले. डिस्क्राईब कमांड काय करते की कुठली पण क्यूबसिटीयल डिस्क्राईब पॉड किंवा डिप्लॉयमेंट, तर ते पूर्णच्या पूर्ण इन्फॉर्मेशन राहतात. पॉड आणि हा कॉपी पेस्ट. इथून तुम्ही बेसिकली तुमचे एरर्स सॉल्व्ह करू शकता. हे तुम्हाला माहिती पाहिजे. Kubernetes resources. कुणाला काही क्वेश्चन्स आहे का, विचारू शकता तुम्ही. तोपर्यंत एक टॉपिक बाकी आहे कुठलं तरी. ठीक आहे. Sources. बेसिकली म्हणजे तुम्हाला जर केस क्रिएट करायचं नसेल कुबरनेटिस रिसोर्सेस, तर तुम्ही मिनी क्यूब पण क्रिएट करू शकता. कुबरनेटिस डॉक्स वर गेलात
पण हे सगळ्यात इझी वे होता क्रिएट करण्याचा. की केस मिनी क्यूब इन्स्टॉलेशन. तर तिथे तुम्हाला रिसोर्सेस दिसतात. आता मी स्पेसिफाय केलं होतं की नोड वगैरे T2 मायक्रो मीडियम त्या रिसोर्समध्ये, म्हणजे जेव्हा मी ती सुरुवातीलाच इन्स्टॉल करताना म्हणजे आपण 2 T2 मीडियमच सिलेक्ट करतो. T2 मायक्रो वर्क करत नाही, लक्षात ठेवा. मिनी क्यूब इथं पाहिलं, मिनी क्यूब हे बेसिकली प्रोडक्शनमध्ये यूज नाही होत, पण हे प्रॅक्टिससाठी कुबरनेटिसने दिलं. 2 CPU पाहिजे, 2 GB फ्री मेमरी, 20 GB फ्री डिस्क स्पेस, इंटरनेट कनेक्शन. इथं कुठली OS यूज करताय, लिनक्स, x86 टेबल, बायनरी डाउनलोड. सुरुवातीला स्टार्ट युअर क्लस्टर, मिनी क्यूब स्टार्ट, बेसिकली क्यूब CTL गेट पोर्ट्स. हे असं पण तुम्ही करू शकता. म्हणजे बेसिकली इथं एकच नोड भेटतो आपल्याला, त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. केस मध्येच काम करायचं आपल्याला, त्यामुळे आपण कुबरनेटिसच वर करतो. इथं पाहिलं आपण 2 नोड्स आहेत T2 मीडियम. हे काय यूज केलंय, हे आपण कुबरनेटिसशी इंटरॅक्ट करण्यासाठी यूज करतोय, लक्षात ठेवा. कुबरनेटिस होस्ट क्यूब कॉन्फिग फाईल इथं आपल्यामध्ये आहे. आता ही जी कुबरनेटिस होस्ट आहे इथं आहे ls-l. इथं पाहिलं क्यूब, त्याच्यामध्ये कॉन्फिग फाईल आहे, पूर्ण कुबरनेटिसचं कॉन्फिगरेशन आहे त्याच्यात. त्यामुळं आपल्याला इंटरॅक्शन करता येते आपल्या कुबरनेटिस क्लस्टरशी, जे की आपल्या AWS वर होस्टेड आहे. S2 क्लस्टर 4 कुबरनेटिस व्हर्जन 1.30. तर अपग्रेडचा पण ऑप्शन येतो. स्टेटस ॲक्टिव्ह आहे. इथं बेसिकली काय होतं की इथनं कुणाला ॲक्सेस नसतो, म्हणजे असतो पण ते बेसिकली ॲडमिनचं काम आहे की इथं चेक करत राहायचं. जस्ट रीड ओनली ॲक्सेस राहतो आपल्याला. आपल्याला काम आहे ते कमांड थ्रूच करावं लागतं. बेसिकली तुम्ही म्हणजे सपोज तुम्हाला डॉक्स थोडे अवघड वाटत असतील फॉलो करताना, कुबरनेटिस मी सपोज टाकतोय कुबरनेटिस पॉड, पण हे स्टँडर्ड वे हेच यूज करा तुम्ही. असं नाही की हेच यूज करा, पण हे समजलं ना तुम्हाला, तर मग काय तुम्हाला दुसरीकडे जायची गरज नाही. तुम्ही ChatGPTचा किंवा जेमिनायचा पण यूज करू शकता. तुम्ही कुबरनेटिस पॉड्स YAML असं टाकलं तुम्हाला येऊन जातं. हे तुम्ही क्रिएट करू शकता. बेसिकली इमेज पण देत आहे. आता हां, इथं त्यांनी रिसोर्सेसमध्ये आपण रिसोर्सेस स्पेसिफाय केले. बाय रिसोर्सेसमध्ये CPU 100 MB. कशासाठी रिसोर्सेस स्पेसिफाय केले? ह्या पॉडसाठी, लक्षात ठेवा. असं रिसोर्सेस देऊ शकतो आपण. CPU 100 म्हणजे हे 100 ती त्याची वेगळी लँग्वेज आहे. हे मेमरी MI मध्ये CPU 200, मेमरी 400. तर ते फ्रिक्वेन्सी डिफाईन केली आपण तिथं. व्हॉल्यूम पण देऊ शकतो, व्हॉल्यूम माउंट्स, जसं की डॉकर व्हॉल्यूममध्ये आपण व्हॉल्यूम दिलाय, नेम माय व्हॉल्यूम माउंट पाथ, ही डायरेक्टरी दिली डेटा नावाची, तुम्ही क्रिएट करू शकता.
ठीक आहे, थांबूया आपण. कोणाला काही डाऊट्स असतील तर विचारू शकता.